पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी सद्गुरुनाथ महाराज की जय। तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली ही मनाचं वर्णन करणारी ओवी आहे। भगवंताने सांगितलं की सगळे उपाय बाजूला ठेव आणि तू मन माझ्याकडे लाव। मन माझ्याकडे लाव नाही, मीच कर। भगवंतच आहे मनामध्ये अशीच भावना कर, यापेक्षा दुसरी कोणती भावना करू नको। आणि माझीच पूजा कर आणि सर्वांना वंदन कर। जे जे कोणी असतील सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः या भावनेनं तू माझ्या रूपाकडे, माझ्या नामाकडे आणि माझ्या पूजेकडे पहा। या ठिकाणी मन हे जर भगवंताकडे लावायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याकडं सांगितलं अध्यात्मामध्ये धार्मिक दृष्ट्या की मनाचा स्वभाव चंचल आहे। चंचलम मनहि कृष्ण प्रमाथिम बलवत दृढ। मन हे चंचल आहे आणि ते सहसा ऐकत नाही। मग काय करावं त्यासाठी संतांच्या सहवासात राहावं। त्यासाठी मनाला संयमाची सवय ठेवावी, कंट्रोल करावं। मग त्यासाठी काय करावं, त्यासाठी काही साधनं सांगितली। त्यातलं एक साधन आहे उपवास। उपवास करणे म्हणजे एकादशी हा उपवासात मोडणारा असं व्रत आहे। तुकाराम महाराजांनी म्हटलंय, व्रत करीन एकादशी राहीन उपवास। एकादशीचं व्रत मी मनोभावे करेन आणि उपवास धरेन आणि मी कुठल्याही दुसऱ्या विचाराकडे वळणार नाही अशी दक्षता घेईन। पण माणसाचं कसं होतंय की माणूस एखादी गोष्ट करतो पण ती अर्धवट ठेवतो आणि दुसरीकडे लक्ष जातं। पोथी वाचताना विचार करतो की आता मला पोथी वाचायची आणि त्यानंतर हे करायचंय, त्यानंतर बाहेर जायचंय, त्यानंतर चहा घ्यायचा, त्यानंतर फराळ करायचा आहे, म्हणजे पोथीमध्ये लक्ष नसतं। मग हे होण्यासाठी काय केलं पाहिजे, एक उपाय सांगितला, एकादशी हे व्रत करा। तसे एकादशी हे व्रत फार फार जुन्या पौराणिक काळापासून आलेलं आहे। उपनिषद काळी सुद्धा फलाहार घेऊन लोक राहत असत। उपवास या शब्दाचा अर्थच मूळ परमेश्वराजवळ बसणे असा आहे। उपनिषदचा अर्थ सुद्धा तसाच आहे। उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली पायाशी आणि शब्द म्हणजे बसणे। ऋषी मुनी गुरु महाराज संत या महात्मे यांच्या पायाजवळ बसून त्यांनी सांगितलेली वचनं ऐकणं आणि त्या वचनानुसार आचरण करणं म्हणजे उपवास आहे। पण तरी मनावरती ताबा राहावा, मन इकडं तिकडं जाऊ नये, भरकटू नये, म्हणून काही उपायापैकी एक एकादशी हा उपाय आहे। एकादशी केली तर त्यातनं पुण्य प्राप्त होतं, त्याची फलप्राप्ती पुण्य ही आहे। आणि पुण्य फलप्राप्ती होत असताना आपल्या मनाला सुद्धा त्या दुष्कर्माकडे, पापाचरणाकडे जाण्याची ओढ निर्माण होत नाही, म्हणून एकादशीचा उपवास सांगितलेला आहे। महिन्यातून 2 एकादशी येतात आणि त्या 12 महिन्याच्या 24 एकादशी असतात। त्या एकादशीना प्रत्येकाला काही नावं पण दिलेली आहेत। पुत्रदा एकादशी म्हणजे एखाद्या ऋषी मुनी यांना पुत्र नव्हता
तर ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे त्यांना पुत्र झाला, म्हणून पुत्र देणारी एकादशी. कमला एकादशी ही अधिक मासामध्ये असते. कमला म्हणजे कमलावर विराजित होणारी लक्ष्मी, किंवा विष्णूच्या हातात सुद्धा पद्म आहेच आहे, कमल आहेच आहे. तेव्हा अशा कमला या नावाने काही एकादशी प्रसिद्ध आहे. आपली आज जी एकादशी म्हणजे कालची जी एकादशी आहे तिचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी. प्रबोधिनी म्हणजे जागृत होणे. त्याच्या अगोदर 4 महिन्यापूर्वी जी एकादशी होती तिचं नाव होतं देवशयनी एकादशी. ही आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी दिवशी विष्णू शयन करतात आणि ते जागे होतात. प्रबोधिनी एकादशी दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी. खरं म्हणजे हे प्रत्येकाकडे एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. ब्रह्मदेवाकडे निर्मितीचं डिपार्टमेंट आहे, निर्मितीचं खातं. विष्णूकडं पालन पोषणाचं खातं आहे आणि शंकराकडं, भगवान शंकराकडे हे विनाशाचं कार्य आहे. म्हणजे जगाचं जे प्रलय काल आहे, प्रलय कालाचं कार्य करणारे शंकर आहे. तर या तिन्ही देवांना वेगवेगळे हे खाती आहेत. पण त्यातले त्यात विष्णूला जास्त परिश्रम घ्यावे लागतात. त्याचं कारण असं आहे, पालन पोषण करणाऱ्याला परिश्रम जास्त होतात. आईला वडिलापेक्षा जास्त परिश्रम आहेत. का तर लहान मुलाचं पालन पोषण करावं लागतं आणि वडिलांना मिळवून आणायचं म्हणून त्यांना पालन पोषणासाठी श्रम करावे लागतात. तर विष्णूला जे श्रम करावे लागतात त्या श्रमाचा श्रमपरिहार विश्रांतीने होतो आणि म्हणून ती विश्रांती म्हणजे देवशयनी एकादशी चातुर्मासातली, ते प्रबोधिनी एकादशी, कार्तिकी एकादशी इथपर्यंतचा 4 महिन्याचा कालावधी आहे. मग ह्या कालावधी संपत आला की विष्णूला म्हणायचं असतं, जागे राहा, जागे व्हा, हे भगवंता तू जागा हो. अहो गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज देना ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळती. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ऋषिकेश म्हणजे भगवंताला हे शेषा तुम्ही जागे करा अशी विनंती तुकाराम महाराजांनी केलेली आहे. ही दररोजचाच अभंग आहे हा. पण प्रबोधिनी एकादशीला जास्त अगदी अत्यंत तळमळीनं ते करावं, मंगलवाद्य वाजवावी. म्हणूनच तुळशीच्या लग्नाची सुद्धा कल्पना त्यातूनच आलेली आहे. तुळस ही एक पवित्र, सतत ऑक्सिजन देणारी, मानवी जीवनाचं कल्याण करणारी, तिची सेवा करणाऱ्याला सद्गती देणारी अशी आहे तुळस. आणि त्या तुळशीचं पूजन प्रबोधिनी एकादशीनंतर द्वादशीला केलं जावं आणि तिचा विवाह भगवंताशी लावावा असाही एक संकेत आपल्याकडे आहे. तर त्या दृष्टीनं प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवंताला असं म्हणायचं आहे आपण की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य. उत्तिष्ठत जाग्रत, हे भगवंता उठा, तुम्ही जागे राहा. उपनिषदांना सांगितलं की माणसाने अशी विनंती करावी, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान्यबोधत. मला वर प्राप्त होऊ दे, मला जागा कर, मी जागा होतो. म्हणजे अज्ञान नाहीसं होऊन मी जागा होतो. तर प्रबोध शब्दाचा अर्थ सुद्धा अज्ञान नाहीसं होऊन जागृत होणंच आहे. बोध म्हणजे अंतःकरणाला एक उपदेश होणं आणि प्रबोध म्हणजे विशेष अशा प्रकारचा उपदेश अंतःकरणाला होणं. हे कार्य प्रबोधिनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतं. आणि म्हणून या दिवशी विष्णूला जागृत करण्यासाठी आणि तुळशीला सुद्धा जागृत करण्यासाठी 6 महिने झोपली होती, आता उठ असं म्हणून तिला हलवून जागा केलं जातं. तर ह्या प्रबोधिनी एकादशीचं हे महत्व आहे. म्हणजे अशाच प्रकारे
एकादशी का करायची, उपवास का करायचा, ह्याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की धार्मिक भावना, पुण्य आणि मनाचा भगवंताकडे कल होणं, मन भगवंताकडे लावणं, मनाचं संयमन करणं, हा एक. दुसरा भाग आहे शरीराची जी एक प्रकारची सतत चाललेली प्रक्रिया आहे पचनाची, त्यामुळे शरीराचं पचनक्रिया ही सतत कार्यरत असल्यामुळं पाचनक्रियेवर ताण पडतो. 15 दिवस काय काय खाल्लेलं असतं त्याचा ताण पडतो आणि तो एकादशीच्या उपवासानं तो दूर व्हावा, तेवढी विश्रांती पचन संस्थेला मिळावी, हा एक उद्देश त्यामागे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का, उपवासानं सामर्थ्य निर्माण होते. जे निरहंकार म्हणजे पाणी घेत नाही, निर्शल अशी एकादशी करतात, त्यांच्यामध्ये आपल्या निग्रहाचं एक प्रकारचं सामर्थ्य असतं. ते मनात, त्यांच्या मनावर त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि ते त्यांच्या आचरणातही दिसतं. म्हणून पूर्वीचे लोक सांगितलं की त्यांचं ऐकत होते, कारण का, तर त्यांचा मनाचा निग्रह होता. म्हणून मनाचा निग्रह आजच्या काळात कमी झाला, त्यामुळं कोणीच कोणाचं ऐकत नाही, कारण निग्रहच नाही. तर म्हणून निग्रहाच्या प्राप्तीसाठी म्हणून सुद्धा, किंवा निग्रह स्वीकारावा यासाठी सुद्धा एकादशीचं व्रत करणं आवश्यक आहे. आणि तरुणांनी तर विशेषतः आपल्या हितासाठी, हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा आणि भगवंताची पूजा करा. पूजा कशी करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. ही पूजा तुकाराम महाराजांनी सांगितले, कुणाचाही मत्सर करू नका, कोणाचाही द्वेष करू नका. म्हणून मनाला सुद्धा, जसं शरीराला उपवास आहे तसा मनाला सुद्धा उपवास पाहिजे की कोणताही दुसरा विचार येऊ नये भगवंताशिवाय. आणि असं जेव्हा होतं, भगवंत जिथं आहे तिथं द्वेष मत्सर राहतच नाही. अशा प्रकारचं उपवासाचं जे प्रयोजन आहे आणि उपवासाचं स्वरूप आहे ते लक्षात घेऊन एकादशी करावी. आणि या निमित्तानं, एकादशीच्या निमित्तानं भगवंताला आणि साधू संतांना, सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून मी हे माझं छोटंसं प्रवचन संपवतो.